यशपाल यशपाल यश मनोज साइड लावा रे साइड लावा आपल्या सर्वांचे लडके श्री रामदासजी आठवले साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. जोरदार जोरदार जोर आभाराचा भार कशाला पुष्पांचा हार कशाला आभाराचा भार कशाला पुष्पांचा हार कशाला हृदयांचे दरवाजे उघडे ठेवले त्या हृदयांना दरवाजे कशाला अशा मौलिक शब्दात आपल्या सर्वांचे लडके रामदासजी आठवले कसे आहात मॅडम? बरं आहे ना? सबसे कहती गौतमी पाटील पाहुणा जेवला का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी आगमन होतोय. त्यांच्या गगनयानांच्या या ठिकाणी स्वागत करूया. तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व सर माझा काढायचा पुढे जाऊ 1 2 3 4 5 यशस्वी 6वा यशस्वी पब्लिक टाळी रुकली नाही पाहिजे. 7वाही जवळ जवळ यशस्वी प्रेमनगर गोविंद पथक मी प्रत्येकाला विनंती करतो शांततेने घ्या नाही तर पोलीस लोक परत बाहेर काढणार मला बोलू नका तर माझे पोलीस खाली उतरवायला लागतील नाही तर हे पावसात लावणार असेल तर परफॉर्मन्स देऊ का? घनसोली आहे ना आपल्याला तरी आमची अजून एक झाली. आमदार म्हणून एक पोस्टर आणलेला आहे.
आपण थोड्याच वेळामध्ये मंचावरती आमंत्रित करणार आहोत. त्यांचंही सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लब आयोजित सुनील आणि आमचे सर्वांचे लाडके विजयदत्त चौगुले साहेब यांच्या मित्रमंडळाकडून त्यांचं सहर्ष स्वागत. हे स्वराज्यवाले थांबा, मी सांगितल्यानंतर वेटिंगला थांबा थोडा, तुम्हाला थांबत होतो. जय भवानी गोविंदा पथक आहे का? ठीक आहे. एक परफॉर्म झाल्यावर दुसरा तिसरा नंबर तुमचा. भांडूप गावाला चला लगेच त्याच्याबरोबर लगेच घ्या. लगेच जय मल्हार दिवा रेडी आहेत ना? लावा यांचा प्रयत्न करताना 4 यशस्वी थर, 5वा इतर यशस्वी टाळ्या वाजत राहिले पाहिजे, 6वा इतर यशस्वी वाघोपणा करता राजा कळवा. सावकाश होता, सावकाश. यानंतर जय मल्हार दिवा लगेच मनोर रचायला घ्यायचा आहे, त्यानंतर परफॉर्मन्स होईल. शिवराज गोविंद पथक नेरूळ. त्यानंतर महाराष्ट्राची लावण्य अप्सरा अभिनेत्री विद्या सदाफुले तिचा आपण परफॉर्म बघणार आहोत. 1 2 3 4. अंबी डोंगरीकर आजच्या दिवसातील दुसरा 7 थरांचा प्रयत्न. 4 थर यशस्वी, 5वाही यशस्वी, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. 6 थर यशस्वी, 7व्या थराच्या प्रयत्नात अंबी डोंगरीकर रबाडे. 7ही थर यशस्वी. सावकाश उतरा, सावकाश 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 सावकाश. यशस्वी असे 7. अंबिकर 1 2 3 चौथा, 5वाही थर उभा राहतोय, 6वाही थर उभा राहतोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. 7व्या थरात 7वाही थर उभा केलाय.
मी टायमिंग सेट करत होतो, टायमिंग बघत होतो किती सेकंड मध्ये तुमचं. सावकाश 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 गेले स्वराज्यवाले, त्यांना द्या. चला त्याला हेल्प. वाजता प्रत्येक गोविंदा पथक हा घराच्या बाहेर पडतो. 1 2 3 4 पाचवाही यशस्वी स्वराज, 6वाही यशस्वी आणि 7वाही यशस्वी. अतिशय सुरेख, अतिशय सावकाश सावकाश उतरा. अतिशय सुरेख. सावकाश 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 घ्या. अंडी तुम्ही कोसळलं नाही पाहिजे. तिकडे सावकाश. डोंगरीकर कोसळ. अंडी कुठे आणि तू कुठे. युवा नगरसेवक नवी मुंबईचे युथ आयकॉन अमित विजय चौगुले, टाळ्या वाजत राहायला पाहिजे. नारळ शोधतो बघतो. याच्या कार्यक्रमात गणपती बाप्पा मम्मी शेठ यांचा आजचा हा मान मिळालेला आहे. डोक्यावर पडला रे. नारळ कोणाच्या डोक्यावर टाकलं ते बघ. तो पैसा तुला झाला. मम्मी शेठ यांचे शुभास्ते नारळ अर्पित करून हा दही कला उत्सव आज आपण इथे संपन्न करतोय आणि यशस्वी पद्धतीने संपन्न करतोय. चला स्वराज्यवाले इकडे पुढे या. भव्य दिव्य हंडी महाराष्ट्राच्या आणि उत्साह पण एकदम जोरदार आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुनील स्पोर्ट्स क्लब विजयराव चौगुले यांच्या वतीने या ठिकाणी हा अतिशय भव्य दिव्य असा गोविंदा उत्सव आपण साजरा करतो. खरं म्हणजे हे सण उत्सव ही आपली परंपरा आहे. ही आपली परंपरा आपण पुढे नेतोय, वाढवतोय, जोपासतोय. आणि म्हणून हा गोविंदा उत्सव जो आहे तो आपण गेल्या वर्षापासून आपल्या सरकारने याला आणखी ग्लॅमर दिलंय, सपोर्ट दिलाय. घ्यायचे कारण आपल्या घरी आई वडील, आपला परिवार आपली वाट बघत असतो. आणि म्हणून एकही गोविंद जखमी होऊ नये अशीच माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. आणि म्हणून त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे. सगळे जे चुकीचं काम करतील त्यांना काय द्यायचं? चुकीला माफी, गुन्हेगाराला माफी. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. विजयराव, मम्मी, सगळ्या लोक, आपले सुनील स्पोर्ट्स क्लबचे सर्व आयोजक, प्रायोजक सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पण एका परिवारातले आहोत, सगळेजण एका कुटुंबातले आहोत अशी भावना माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच एक CM म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर, मी म्हणतो CM म्हणजे कॉमन मॅन. आणि म्हणून ॲक्सेसिबिलिटी, सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी महत्त्वाची असते. आणि असं आपण काम पुढे करू, या राज्याला पुढे घेऊन जाऊ, सण उत्सव आपले साजरे करू. आता गणपती येईल, तो देखील जोरात करायचा ना आपल्याला. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. पुढे नवरात्री येईल, मग दसरा येईल, मग दिवाळी येईल. हे सगळे सण असेच उत्साहामध्ये, आनंदामध्ये आपण साजरे करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला लाभलं. आणि दिवस आहे. आणि भाई अंडीचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी होता आहे. या ठिकाणी एवढी जमलेली आहे मोठ्या संख्येने मुले, या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेली आहेत मुले. दही अंडीचे प्रमुख आहेत विजय चौगुले. तुमच्यासाठी, गोरगरिबांसाठी, ज्यांचं
ज्यांचं द्वार नेहमीच असते खुले, गोरगरिबांसाठी आपल्यासाठी ज्यांचं द्वार नेहमीच असते खुले, ते माझ्या बाजूला उभे आहे शुभम चौगुले. आज या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम होतो आहे. बरेचशी दहीहंडीचे पत्रक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी विजय चौगुले हे शिवसेनेचे मोठे जबरदस्त नेते आहेत. या भागामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. वडार समाजामधून जरी ते जन्माला आलेले असले तरी सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत करण्याची त्यांची भूमिका असते. गेल्या अनेक वर्षांपासून ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि आज माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज ते शिवसेनेमध्ये काम करत आहेत. गेल्या अनेक वर्ष या भागाचा विकास करण्याचे ते काम करत आहेत. प्रत्येक वर्षाला दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. काही वेळेला मी या ठिकाणी पूर्वी ऐकून पाहतो. त्यामुळे या ठिकाणी मी जास्त न बोलता ही जी दहीहंडी आहे ही हंडी कोण फोडते बघूया. मला पूर्णपणे विश्वास आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर कुठली हंडी फोडणार असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि विजय चौगुले. आम्ही सर्वजण ही काँग्रेसची महाविकास काँग्रेस आणि दुसरी शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांची हंडी नक्कीच आम्ही येणार आहोत आणि घडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याबद्दल सांगतो हॅलो सर्व पक्षांना मी या ठिकाणी आणि माझे संपतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मी तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देते आणि आता पळते कारण मला उशीर झालाय, पण खूप खूप शुभेच्छा. एवढा सगळा जनसमुदाय बघून मला खूप बरं वाटतंय आणि चौगुले परिवाराचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू मधूनच प्रवास सुरू झाला आहे. तुम्ही आता रंगमंचावर काय सांगाल? चौगुले स्पोर्ट्स यांनी इतकं दिव्य मला वाटतं हा उत्सव आहे आपला आणि या उत्सवाला मोठा करण्यात आपले जसे पुन्हा महाराष्ट्रातले एक नेता आहे त्यामधले चौगुले साहेब आहे. आणि हे मी याच्यासाठी सांगू शकतो की 3 वर्ष आधी मी इथल्याच दहीहंडीत येऊन गेलोय जेव्हा मराठी बिग बॉस जिंकलो होतो आणि नंतर मला हिंदी बिग बॉस मी ते सांगितलं की ते जसं आपण कुठल्या जागेत जातो आणि आपल्याला आठवतं की आपण आधी आलोय. आणि मला चौगुले साहेबांसोबत कनेक्शन आवडलं लोकांसोबत. ते हक्कानी आपल्या घरचे मोठे असतात तशा हक्काने ओढून सांगतील की मी येऊ का खाली. मग तेवढं त्यांचं आहे, तेवढं प्रेम आहे, तेवढा हक्क आहे त्यांच्यावर. तर मला आवडलं येऊन इथे आणि हा आपला महाराष्ट्र हक्काचा उत्सव आहे. इथे येऊन सर्वांनाच एन्जॉय करतो आम्ही. आणि आपल्या महाराष्ट्राची जी अभिनेत्री आहे सई तामणकर त्या होत्या. मला छान वाटलं. जय महाराष्ट्र. मी क्लिप्स बघतोय. क्लिप्स बघूनच बाकी तर मला बघायला वेळ नाही मिळत आहे आणि क्लिप्स मधून समजतं रितेश दादा आवडतोय आपल्याला भारी की जेवढे महेश सर चांगले होते बेस्ट होते दादा सगळ्यांची वेगवेगळी एक जागा आहे. तर रितेश दादा एक आपला नवीन वाघ आहे आपला यंगस्टर जो आपण कनेक्ट करतो सर्वांना आणि मजा येते मला त्याला बघायला. सूरज चव्हाण मला वाटतं आपल्या मातीतला मुलगा आहे. आपल्या महाराष्ट्रात एक बेस्ट गोष्ट आहे तुम्ही लुक आणि बाकीच्या गोष्टी असतात रूप रंग पैसे वगैरे आपण महाराष्ट्रीयन लोक त्याला भाव जास्ती देत नाही. आपल्याला माणूस आणि माणुसकी जपणारे आणि जे जपतात ते आवडतात. त्यामधला हा सूरज आहे जो माणुसकी जपतो म्हणून लोकांच्या मनात जागा करतो. खरंच खूप छान वाटतंय. मी मुंबईत आहे, 2रं वर्ष आहे माझं. सर्व पत्रकारांना तुम्हाला सर्व महाराष्ट्राला गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे मुंबईकरांचं प्रेम मिळतं ते मला खूप खूप आवडतं नेहमी दरवर्षी. हे 2रं वर्ष आहे. छान वाटतंय खूप. अजितदादांनी सुद्धा गौतमीचे कार्यक्रम होऊ द्या असा एक शब्द वापरला. आता सीएम सोबत आपली भेट झालेली आहे. स्वतः सीएम सोबत काय चर्चा झाली किंवा सीएम काय? नाही असं काही नाही. चर्चा वगैरे काही नाही. असं तुम्ही काही विचार करू नका. त्यांनी फक्त माझा मान सन्मान केला. सीएम साहेबांनी मी त्यांचा आभार मानते की त्यांनी माझा सत्कार केल्याबद्दल. खरंच मनापासून सीएम साहेब तुमचं मी आभार मानते. एक मराठी मुलगी म्हणून कारण इथल्या साहसी कला गोविंदांना आता सध्या हंडीनं साहसी कला म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे केलेलं आहे आणि एक मराठी मुलगी एक लावणी सम्राटनी आज एवढ्या प्रेक्षकांच्या पसंतीला पडते काय वाटतं?
छान, खूप छान वाटतं. आणि तुम्ही एक मराठी मुलगी, एक शेतकरी मुलगीला तुम्ही एवढं प्रेम देताय भरभरून पूर्ण महाराष्ट्र. छान वाटतं आणि असंच प्रेम कायम राहू द्या. थँक्यू. मुंबईमध्ये देखील तुम्ही शो केलेले आणि विजय दादा चौगुले, मी यांचं मनापासून आभार मानते की मला त्यांनी इथं बोलवलं आणि मान सन्मान दिला. मी त्यांचंही मनापासून आभार मानते. मॅडम, मुंबईमध्ये देखील शो केलेले आहेत तुम्ही, नवी मुंबई देखील आज केलेला आहे. काय वाटतं नवी मुंबईतला शो बघून? नवी मुंबईतला उत्साह काय वाटतं? मी मुंबईची गोष्टच वेगळी आहे. खरंच खूप छान वाटतं मला मुंबईकरांचं प्रेम बघून. आणि मी दहीहंडीला येते, बऱ्याच कार्यक्रमाला येते, तर खूप 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 छान वाटतं. नवी पाटीलला कधी बिग बॉस मराठीमध्ये जायचा मौका भेटला तर तुम्ही जाणार का? नवी मुंबईचा उत्साह बघून नेमकं तुम्ही काय बोलाल? नवी मुंबईत हा तुमचा पहिला कार्यक्रम आहे आणि हा जो प्रचंड समुदाय इथे जमा जास्ती करून म्हणजे मी पहिल्यांदाच आले इकडं, तर महिलांचं जे प्रोत्साहन आहे ते खूप जास्ती आहे. तर महिलांचं प्रेम बघून खूप छान वाटतंय. मराठी मुलींमध्ये देखील तुमचा डान्स बघून एक डान्सची आवड तयार होतीये. तुम्ही त्या मुलींना काय आवाहन कराल, त्या महिलांना काय आवाहन कराल? कारण ज्या गृहिणी आहेत त्या देखील या क्षेत्राकडे आता वळताना पाहायला भेटतंय. रील्स बघतो आपण, रील्स मध्ये देखील त्या महिला खूप ऍक्टिव्ह आहेत. कुठल्याही क्षेत्रात ज्या मुलीला इंटरेस्ट असेल तर तिने ते आवर्जून करावं. डान्स असेल किंवा काय तिची कला असेल तर तिची इच्छा आहे तर तिने तिचं मन नाही मारावं हे मला वाटतं. कारण की मी स्वतः माझं स्वतःचं उदाहरण आहे की शिक्षणाच्या ऐवजी मला डान्स हे प्रचंड आवडलं आणि मी त्यातच लहानपणापासून करत गेले. तर मी म्हणते पोरींना प्रत्येक की तुम्हाला जे वाटतंय ते आवर्जून करा. गौतमी मॅडम, तुमचं मुंबई शो होतात, नवी मुंबई शो होत आहेत. अनेक ठिकाणी तुम्हाला महिलांबद्दल, महिलांवरती होणारे अत्याचार, बलात्कार, हल्ले, तुम्ही याबद्दल काय मत व्यक्त कराल? खूप म्हणजे मी आता हे 2-3 दिवस झाले, आठवडा झाले हे चाललंय. तर मला खरंच म्हणजे ह्या गोष्टीचं आता मी काय बोलू, पण फक्त एवढंच आहे की पोरींनो सेफ राहा. बाहेर फिरताना, बाहेर तुम्ही जाता, एक अनोळखी माणूस तुम्हाला काय म्हणतो किंवा अनोळखी कोणी असू, लहान पोरीपासून तर मोठ्या मुलींपर्यंत मी सांगते की सगळ्यांनी सेफ राहा. आणि लहान पोरींचे जे आई वडील आहेत तर त्यांनी आत्ता एवढं हे सगळं बघून तरी स्वतः म्हणजे विचार करावा की आपल्या पोरींना कसं जपावं आणि कसा विचार करून त्यांना बाहेर सोडावं. म्हणजे त्यांची सेफ जी आहे ते तुम्ही म्हणजे व्यवस्थित त्यांचं ते बाळगा. एवढं. त्यासाठी तुम्ही तुमच्या शोच्या माध्यमातून काही मुलींना, महिलांना काही मेसेज देणार आहात का? कुठल्या? तुमच्या शोच्या माध्यमातून महिलांना, मुलींना कशा पद्धतीने वागायचं असे काही संदेश तुम्ही तुमच्या असं काही करणार आहे? महिलांना संदेश देण्याचं, महिलांना मी एकच संदेश देते, म्हणजे सर्व महिलांना माझं उदाहरण म्हणजे मी आज कशी घडली हे तुम्हाला माहिती आहे. तर मला त्याच्यावरनं मी सांगते की कोणाचाही विचार करू नका. जे तुम्हाला वाटतं ते बिंदास करा आणि लढा. थँक्यू. हा जो इतका मोठा दहीहंडी उत्सव इथे साजरा केला जातो आणि या दहीहंडी उत्सवामध्ये खरंच कलाकार म्हणून या स्टेजवर परफॉर्म करायला मिळालं, त्यासाठी खरंच संपूर्ण टीमचे, सुनील चौगुले सरांचे मनापासून आभार मानते. आणि तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद बघता तुमच्या सगळ्यांकडे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त कलाकारांना एकच हवं असतं, फक्त ऑडियन्सचा रिस्पॉन्स, आणि तो तुमच्याकडून भरघोस मिळालेला आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. बघा, आम्ही आता ही हंडी सामाजिक सेवेची हंडी आहे आणि विधानसभेला येईल त्यावरती राजकीय याची हंडी असेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही राजकीय हंडी शिवसेना फोडल्याशिवाय राहणार नाही. आज मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा होतोय. आपल्याकडेच नवी मुंबईमध्ये आपली सर्वात मोठी दहीहंडी आहे. अनेक पथकं इथे सज्ज झालेली आहेत. दरवर्षी येतात, दरवर्षी एन्जॉय घेतात आणि त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने या इथल्या दहीहंडी पथकांना आम्ही सहकार्य करत असतो. मला अभिमान वाटतो की दहीहंडी पथक इथली जे काही शेवटची पण हंडी असते ते आपल्या नव्या मुंबईतलीच दहीहंडी पथक फोडत असतात आणि कुठल्या मुंबईची वगैरे दहीहंडी पथक इथं शेवटची हंडी फोडायला पण आले तरी सुद्धा पण त्याच्यापेक्षा वरचढ आपल्या नव्या मुंबईचे. मी पाहतो की दिवसांदिवस दहीहंडी पथकांची संख्या आपल्या नव्या मुंबईची वाढत चाललेली आहे आणि हे चांगलं
प्रतीक आहे की आपल्या नव्या मुंबईमधले खेळाडूपणाने मला आपला मराठी खेळामध्ये हे सर्व आपले नव्या मुंबईकर भाग घेत आहेत आणि चांगलं आहे. किती उंचावर ही हंडी आहे, पथकं कशी असणार आहेत आणि बक्षिसाचं स्वरूप काय? बक्षिसाचं स्वरूप आम्ही 11 लाखाची आम्ही बक्षिसं लावतो, पण त्याच्यामध्ये 1,51,000 पारितोषिक आम्ही जे 8 थराची जी हंडी देईल त्यांना आम्ही देणार. सेकंड जे असेल त्यांना 1 लाखाची हंडी, थर्डला 51,000. हे आम्ही असं जर समजा 8 थराचे तिन्ही पथक आले तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवून ते असं वाटप केलं जातं. आणि दिवसभरामध्ये सर्वांना सलामीचे आम्ही 4,000, 5,000, 10,000, 11,000 महिलांसाठी वेगळ्या अशा पद्धतीने आम्ही प्राईज देत असतो दिवसभर. संध्याकाळी 5 ते 8 गौतमी पाटीलचा शो ठेवला आहे आणि त्याच्यात सई तामणकर आणि अजून जे काय रनिंग मध्ये आहेत ते सेलिब्रिटी येणार आहेत.